तीर्थक्षेत्राला जातो, प्रत्येकाने कमीत कमी कापडी पिशवी घ्यावी, प्लॅस्टिकचा टाळला पाहिजे वापर. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज स्वच्छता ही सेवा हे चॅलेंज मी जे घेतलेले आहे, 100 दिवस मी या डोंगरावर स्वच्छता करणार आहे. त्या अंतर्गतचा हा आज माझा दुसरा दिवस आणि आज मला हे अण्णा भेटलेत आणि आनंदराव फाळके, आणि त्यांना बरं वाटलं मी हे जे करतोय त्याबद्दल त्यांना मी म्हणतो की त्यांनी 1-2 शब्द सांगावे की जेणेकरून लोकांना संस्कार मिळावा स्वच्छतेचा. आज सांगायचं म्हणजे हे डॉक्टर क्षत्रिय हे इथं चांगला त्यांनी उपक्रम चालू केला आहे. 100 दिवस ते स्वतःची सर्व्हिस नोकरी करूनसुद्धा इथे 100 दिवस थोडा वेळ देणार आहेत. आणि त्यांचा उपक्रम आता प्रदूषण आपण बघतो, अख्खं जग चिंतेमध्ये आहे की प्रदूषणासाठी पर्यायच नाहीत काय, की माणूस देवाला येतो, त्यातला नारळ तिथं देवाला फोडतो आणि प्लॅस्टिकची पिशवी तिथंच टाकून जातो. ह्याचा पर्याय काही नाही आहे. एका ठिकाणी गोळा करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. हे आज क्षत्रिय सर उपक्रम हातात घेतलं आहे. खरंच कौतुकास्पद हे काम आहे आणि त्यांना अजून आपल्या लोकांनी सुद्धा साथ द्यावी. आणि जरंड्यावरून ह्यांनी पाठीमागं सुद्धा अशा आणून जवळजवळ 30-40 पोती त्याची विल्हेवाट लावली होती. पण त्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा जैसे तेच होतंय, की माणसाला सांगून जमणार नाही, की संस्कार घडले पाहिजेत. संस्कार की माणसाला उपजतच कळलं पाहिजे की मला इथं काय करायचे आहे की नाही. तर आपण आता बघा सांगतो, आईसुद्धा मुलाला सांगते की बाळा खोटं बोलू नये. आणि शेजारची बाई येते दूध मागायला, बाई वाटीवर दूध द्यावं, तर ती म्हणते नाही हो संपले. ते बाळ म्हणतं अगं आई आहे आतल्या घरात दूध. म्हणजे बाळाला आहे ना खरं तेच बोलायचं असतं. पण आईची आता आपले संस्कार आपल्यापासून सुरू झाले पाहिजेत, की जेणेकरून माझ्याकडून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. की आता आपण कुठे तीर्थक्षेत्राला जातो, प्रत्येकाने कमीत कमी कापडी पिशवी घ्यावी, प्लॅस्टिकचा टाळला पाहिजे वापर. आज अख्खं जग चिंतेमध्ये आहे की ह्याला पर्यायच नाही काही. आपल्याला जसं TV रिमोटनं आपला चालू होतो, पैसे भरले तर काही दिवसानं ऑक्सिजनसुद्धा घ्यावा लागेल. तर ह्याची काळजी आतापासूनच घेतली तर पुढचे दिवस आपले चांगले जातील. क्षत्रिय सरांना आमचा सर्वांचा नमस्कार पाडळी ग्रामस्थांकडून. आणि त्यांनी चांगला उपक्रम हातात घेतलाय. त्यांचं कौतुकास्पद काम असंच पुढे चालू राहो याची त्यांना शुभेच्छा देतो आमच्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान. चला धन्यवाद. नंदूर बरगाव आहे त्यांचं. रस्त्याच्या बाजूला अशी माणसं पाणी पिऊन बाटली टाकून जातात, तर हे योग्य नाही. ती मी आता माझ्या या पिशवीत टाकतो आहे आणि खाली घेऊन जाणार हे सर्व. हे बघा, हे आमची भक्त मंडळी वरून खाली पोतं घेऊन जात आहेत, सेवा करत आहेत श्रीरामाची, हनुमानाची. आणि माझं हेच म्हणणं आहे की जर आपण एवढं पोतं घेऊन जाऊ शकत असू तर हे प्लास्टिक का नेऊ शकत नाही. जय श्रीराम. हे प्लास्टिक सुद्धा कुठेतरी टाकून न्यावं. आणि आपला जो डोंगर आहे हनुमानाचं, हे पवित्र ठिकाण आहे, श्रीरामाचं पवित्र ठिकाण स्वच्छ ठेवावं हीच विनंती. मला इथं जरंडेश्वरला मी आता पोचलेलो आहे आणि तिथं मला पोपट खंडजोडे हे भेटलेले आहेत. आणि त्यांचं हे दुकान आहे. या ठिकाणी त्यांनी चिक्की, त्याचबरोबर नारळ, पाणी, लेमन गोळी आणि पाणी अशी ते सेवा करत आहेत लोकांची. परंतु लोक या सेवेचा फायदा घेत नाही व्यवस्थित आणि अशा पद्धतीने खातात आणि रस्त्यावर टाकतात. आणि माझ्या उपक्रमाद्वारे मी आता इथं 100 दिवस स्वच्छता करणार. त्याचबरोबर स्वच्छता ही सेवा हा उपक्रम लोकांपर्यंत पोचवायचा आहे, हा संस्कार लोकांपर्यंत पोचवायचा आहे. त्या दृष्टीने मी खंडजोडे यांना विनंती करतो की त्यांनी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सांगावं की आपला कचरा हा खाली न्या, प्लास्टिक इथं टाकू नका, जरंडेश्वरचे पावित्र राखा. आपण हनुमान आणि श्रीरामाची भक्ती करतो, त्याला जागा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान. चला धन्यवाद. हे टाकूया आपण आता यात. धन्यवाद, आभारी आहे तुमचं. आपण ऐकून आमचं. ही 2 जणं मला भेटलीत आणि तेही माझ्याबरोबर स्वच्छता करायला लागलीत. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. हे टाकूया आता त्याच्यात. आणि अशा पद्धतीचे जर रामभक्त भेटलेत तर या पुढच्या येणाऱ्या 100 दिवसात मला इथं स्वच्छता करायची गरज राहणार नाही. आणि माझे 100 दिवस संपल्यानंतर इथे लोक स्वतःहून स्वच्छता करतील.
धन्यवाद. जय श्रीराम मित्रा. धन्यवाद. स्वतःहून लोक पुढे येऊन स्वच्छता करत आहेत आणि म्हणूनच मी हा उपक्रम राबवला. कारण मागच्या वेळेला मी 50-60 मुलं घेऊन आलो होतो आणि त्या 50-60 मुलांनी स्वच्छता केल्यानंतर साधारण 32 पोती आम्ही इथं गोळा केली होती. त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. परंतु तरीसुद्धा इथं परत कचरा झाला आणि त्याला संस्काराची फार गरज आहे असं वाटल्यावरून मी हा 100 डे चॅलेंज घेतलेला आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. या परिसरामध्ये सर्व कचरा इथं टाकण्यात येतो जरंडेश्वरचा आणि तोही आता मी पुढच्या 100 दिवसामध्ये स्वच्छ करणार आहे. मी जसं येईल माझं जसं शक्य होईल त्या पद्धतीने. आणि ह्यांच्यासारखे असे काही माणसं मला भेटतात ते मला मदत करत आहेत. घे दादा गोळा करू आपण. हे धर. जय श्रीराम मित्रांनो. हे आता आम्ही इथं 3 पोती गोळा केलीत आणि ही आता मी खाली घेऊन जाणार आहे. माझ्या उपक्रमाप्रमाणे नेहमीप्रमाणे आज पुन्हा मी आलो आणि आज दत्त जयंती आणि त्यानिमित्त इथं जरा जास्त गर्दी झाली आणि भाविकांनी जास्त कचरा केला. तो आता आम्ही खाली नेणार आहे मी आणि माझ्या उपक्रमाला आपली साथ मिळावी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक कमेंट करा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. हो घाण आणली गोळा करून. घाण करू नका. करू देऊ नका. जय श्रीराम. कचरा टाकू नका. कचऱ्यावर टाकू नका प्लास्टिकचा. गोळा करून आणलं प्लास्टिक कचरा मी. काय आमच्याकडनं आहेस तर टाकणार कुठं? ही काय बाटली आहे प्लास्टिकची? आम पागल है पागल. परत न्या खाली. गोखलेपर्यंत आहे. हां जय श्रीराम. प्लास्टिक चालवलाय. जय श्रीराम. मोठ्याने बोलले. असू द्या तुम्ही दमलाय. जय श्रीराम. तर माझ्या ह्या उपक्रमामध्ये हे 2 विद्यार्थी 2 जण सामील झालेले आहेत. हा तुझं नाव काय? रुद्र बिचुकले. रुद्र बिचुकले. लिमचा. लिमगोवे. आणि तुझं? सृष्टी बिचुकले. ह्या दोघांनीही मी 3 पोती एकटा घेऊन चाललेलो होतो आणि माझे हात पण जरा अवघडलेले होते कारण 1200 पायऱ्या उतरायच्या आहेत आणि त्यावेळेला यांनी मला मदत करत आहेत ते त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. आणि अशाच पद्धतीने अशी लोक आपल्याला भेटत जातात. आपण चांगलं कार्य केलं, चांगलं काम केलं, त्या कामाला परमेश्वर आपल्याला साथ देत असतो. नुसतीच रामाची भक्ती आणि हनुमानाची भक्ती करणे म्हणजे नुसतंच मोठ्याने ओरडणे नव्हे, तर अशा पद्धतीने सेवा हे पण महत्त्वाचं आहे. आणि हा संस्कार या मुलांना आज मिळालेला आहे. निश्चितच ते पुढील काळात अशा पद्धतीची स्वच्छता करतील आणि लोकांना यासाठी प्रवृत्त करतील अशी श्रीराम श्री हनुमान चरणी मी प्रार्थना करतो. जय श्रीराम. मगाशी मी या लोकांना हे सांगत होतो की मी देऊरला प्राध्यापक आहे आणि माझे विद्यार्थी इथंच राहतात. आणि ही माझी एक विद्यार्थिनी देऊर कॉलेजची. नाव सांग तुझं? प्रज्ञा किरण शिंदे. ही प्रज्ञा शिंदे ही पाडळीमध्ये राहते
आणि तिने सुद्धा मागच्या जरंडेश्वरच्या स्वच्छता मोहिमेमध्ये खूप चांगलं असं काम केलं होतं. आणि ह्याच लोकांच्या कामाला सार्थकी लावण्यासाठी मी आता 100 दिवसाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे. 100 दिवस स्वच्छता करेन. माझेही विद्यार्थी माझ्याबरोबर आहेतच, आपणही माझ्यासोबत या, ही विनंती. आता आम्ही वरनं खाली आलेलो आहोत आणि ही जी पोती आहे इथं कचरा ठेवण्यासाठी जाळी केली आहे, त्यात आता मी ठेवणार. आत ठेव व्यवस्थित आहे, वाटतं वरनं. हां हां, पुढे जाऊ दे, वर ढकल, वर ढकल. हां, हे पण टाक, घे, जाऊ दे वर. हां शाबाश, हे बी जाऊ दे, फाटणार नाही. हां, वर अडकून फाटतंय. इथं ठेव, हा खाली ठेव, हा इथंच राहील. हां राहील. तर अशा पद्धतीने आपण 2 दिवसात हे एवढे केलेले आहेत. अजून 98 दिवस आहेत आणि या 98 दिवसात रुद्र चुकलेसारखे भरपूर लोक मला भेटतील आणि आपण ही भरू, आणखीन अशा 2-4 ट्रॉल्या भरू. आणि सगळ्यात महत्त्वाचा, स्वच्छता ही सेवा, स्वच्छता ही संस्कार आणि रामाची आणि हनुमानाची आपण खऱ्या अर्थाने भक्ती करू आणि इथला कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न करू. जय श्रीराम. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वच्छता ही सेवा हा संदेश पाठवा, कारण स्वच्छता हीच खरी ईश्वर भक्ती आहे, हीच खरी देशभक्ती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय.